37(1) मध्ये 37(अ) मध्ये सुधारणा केली आहे। या सुधारणेमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस सेवा हमी कायद्याचा अवलंब करून राज्यातील ज्या जमिनींचे ज्या घराच्या प्रॉपर्टीचे शर्तभंग झाले आहेत आणि शर्तभंग झाल्यामुळे ज्या जमिनी शासन जमा होणार आहेत अशा जमिनी शासन जमा न होता ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्या जमिनी राहाव्या म्हणून शर्तभंगाचे जे अधिकार आहे जे शासनाकडे होते महसूल मंत्र्याकडे होते ते अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आलेले आहे। त्याची अधिसूचना आज आम्ही प्रकाशित केली आहे। या सुधारणेमुळे प्रत्येक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आपापल्या भागामध्ये कॅम्प लावून ज्या जागा शेतकऱ्यांच्या किंवा या ठिकाणी शहरामधल्या आहेत ज्या नजूलच्या आहेत ज्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आहेत किंवा कुठल्याही सरकारी जागा आहेत त्या जागा आपण नागरिकांना दिल्या आहेत त्या सर्व जागेचे शर्तभंग आता विभागीय आयुक्त आणि कलेक्टर करू शकतील। यानंतर मंत्रालयामध्ये कुणालाही यावं लागणार नाही। ही अत्यंत महत्त्वाची सुधारणा माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आपल्या सरकारने केली आहे, महसूल खात्याने केली आहे। या अधिसूचनेची मागणी राज्यभरापासून होत होती, मागच्या 10 वर्षापासून ही मागणी होती। ही मागणी जनतेची आता सरकारने पूर्ण केली आहे। राज्यभरामध्ये 7 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत। तुमच्यावर आरोप केला जात आहे गटाकडून की यासाठी 300 कोटी खर्च केले गेले आणि उमेदवारावर दबाव देखील टाकला गेला। आम्ही कुणीही कधी दबावाचं राजकारण केलं नाही। गुंडागर्दी दबावाचं राजकारण 65 वर्ष काँग्रेस पार्टीने केलं। मधल्या काळात उबाटा आणि त्या ठिकाणी या लोकांनी प्रचंड सरकारचा वापर करून गुंडाईशाहीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या। या राज्यामध्ये एक तरी मतदार दाखवा किंवा एक तरी उमेदवार दाखवा ज्याच्यावर आम्ही या ठिकाणी जोर जबरदस्ती केली आहे। काहीतरी आपले लोक आपल्याला सांभाळता येत नाही आणि म्हणून लोकांवर आरोप करायचा। खरं तर मी तर आभार मानेल ज्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या गेल्या त्या सर्वांचे की आज ज्या पद्धतीने क्रायसिस आहे पेट्रोल डिझेलचा त्या डिझेल पेट्रोलच्या क्रायसिसमध्ये त्यांनी समजदारी घेतली। कारण निवडणूक शेवटी संख्याबळावर आहे। नागपूरची निवडणूक सुद्धा 580 BJP आणि 260 MUA कशी निवडणूक होणार आहे? एकतर्फीच आहे। काय फरक पडला असता अनुकूल केली तर? याने फायदा असा होतो की आपल्याला जे राजकीय नुकसान होतं पेट्रोल आहे डिझेल आहे गाड्या आहे घोड्या आहे या सर्व लागत नाही। त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी झाली पाहिजे, निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे। मी सर्वांनाच अपील केली होती की बिनविरोध करून घ्या कारण मतदान असलं पाहिजे। ज्या ठिकाणी अटीतटीची फाईट आहे त्या ठिकाणी आमचं म्हणणं नाही आहे, पण एक साईड निवडणूक आहे त्या ठिकाणी मात्र एकतर्फी झाल्या पाहिजे। आणि या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या आहेत बिनविरोध त्या ठिकाणी वन साईड मतदान आहे। चंद्रपूरला वन साईड मतदान आहे, यवतमाळला वन साईड मतदान आहे, रायगडला पुणे BJP आणि राष्ट्रवादी एक केली तर 90% आम्ही आहोत। रायगडमध्ये एकनाथजी BJP आणि राष्ट्रवादी एक केले तर 90% मतदान आहे। काय होणार आहे निवडणूक लढून? आणि त्यामुळे मला वाटतं या निवडणुका पारदर्शी झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये जे आमदार निवडून येतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच परंपरा महाराष्ट्राची राहिली पाहिजे। नाशिकमध्ये तोडगा अजून निघालेला नाही, निघेल निवडणुकीच्या शेवटपर्यंत निघेल, निवडणुकीच्या शेवटपर्यंत निघेल। साहेब हे सांगा शर्तभंग ब्रीच ऑफ याच्यामध्ये 40 पट हे होता दंड होता तो किती कमी करण्यात आला? तो आता वेगवेगळ्या जमिनीकरता वेगवेगळा आहे, त्याचं मोठं स्टेटमेंट आहे। नजूल करता किती, महाराष्ट्र शासना जमिनीकरता किती, सिलिंग करता किती असं वेगवेगळं आहे। त्यामुळे अत्यंत कमी केलेलं आहे। आता कलेक्टरकडे जाऊनच शर्तभंग रेग्युलाइज होतात, मंत्रालयात त्याची गरज नाही। अनेक ठिकाणचे तुमचे जे नगरसेवक होते ज्यांना याची तयारी सुरू होती त्यांना स्वगृही परत पाठवण्यात जात आहे, तर तुम्ही निश्चित आहे का सर्व मतदारसंघात? आमचे नगरसेवक फक्त एखादी ट्रिप करावी, जाऊन यावं कुठतरी तीर्थक्षेत्राला पर्यटनाला म्हणून गेलेत, काही जाणारे आहेत। याचा अर्थ असा नाही आहे की बाबा काही आम्ही त्या ठिकाणी
नगरसेवकाला काही बाहेर पाठवा लागत आहे. वाटतं निवडणूक आहे, गेलं पाहिजे, आलं पाहिजे वगैरे, ठीक आहे. वाळू संदर्भातही महत्वाचा हे झाला निर्णय. वाळू साठा जो असेल त्याच्यातून आता वाळू त्यावेळी लागणाऱ्या घरकुलांसाठी हा घराचे दर जे आहे ते कमी होतील ग्रामीण भागामध्ये आणि सरकारी योजनेचा फायदा होईल याचा. मी देवेंद्र फडणवीसजीची सूचनाचं पालन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की वाळूमध्ये लक्ष टाकलं पाहिजे आणि आज एक महत्त्वाचा निर्णय आम्ही केला. एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू ही स्थानिक वापराकरता, स्थानिक घरकुलाकरता, ज्या गावात घरं बांधकाम होत आहे खाजगी त्यांच्याकरता ही राखीव ठेवण्यात आली आहे. आणि त्यामुळं राज्यातल्या घरकुलांना आता 5 ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. खाजगी बांधकामाला 600 रुपये ब्रास देऊन मिळणार आहे. आणि स्थानिक कुठलेही बांधकाम असेल गव्हर्नमेंट त्यांना सुद्धा 600 रुपये ब्रासने ते मिळणार आहे. सोबतच या महाराष्ट्रामध्ये एम-सॅन्ड क्रेशर लावण्याची पद्धती सुरू झाली आहे. आज जवळपास 12 क्रेशर उभे झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर उभे करायचे, कारण उद्याच्या 5 वर्षांनी या राज्यामधली नैसर्गिक वाळू बंद होऊन, नदीतली वाळू बंद होऊन एम-सॅन्ड दगडावरची वाळू, गिट्टीवर तयार केलेली वाळू, त्याचा दर्जा ठरला गेला आहे. याच क्वालिटीची वाळू पाहिजे, त्याचं स्पेसिफिकेशन आहे, त्याचे क्रेशर वेगळे आहेत. आणि त्यामुळे या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 नवीन क्रेशर लावण्याची योजना सुरू झालेली आहे. मी आपल्या माध्यमातून व्यावसायिकाला आव्हान करतो, ज्यांना ज्यांना एम-सॅन्ड क्रेशर पाहिजे आहेत त्यांनी ओपन, आम्ही आता कलेक्टरला पॉवर दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं, एम-सॅन्डचं क्रेशर घ्यायचं आणि एम-सॅन्ड क्रेशर लावायचे, ज्यातनं पुढच्या 5 वर्षांनी नैसर्गिक वाळू बंद होणार आहे. नदीची वाळू हे बंदच होणार आहे. आता एम-सॅन्डवर जावं लागणार आहे, कृत्रिम वाळू तयार करावी लागणार आहे, राखेपासून वाळू तयार होणार आहे, दगडापासून वाळू तयार होणार आहे. आणि त्यामुळे हे होणार आहे. सोबत नागपूरमध्ये आणि एक मोठा निर्णय आम्ही केला आहे, नागपूरच्या जेवढ्या दगडखानी आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत त्या सर्व दगडखानीमध्ये कोराडी वीज प्रकल्पाची, खापरकडा वीज प्रकल्पाच्या तलावातली राख आम्ही आता उचलतो आहे, तलाव खाली करतो आहे. आणि ही राख आमच्या सर्व पाचगाव असेल, माहूरदरी असेल, ज्या मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत दगडखानीमुळं, ते खड्डे लेवल करतो आहे. आणि त्यावर ती जागा महाराष्ट्र शासनाची होऊन त्या जागेवर मोठं फॉरेस्ट आम्ही डेव्हलप करतो आहे, नर्सरी डेव्हलप करतो आहे, बांबू लागवड करतो आहे आणि ग्रीन बेल्ट तयार करतो आहे. एक मोठा निर्णय आम्ही नागपूरमध्ये घेतलेला आहे, त्याचे आदेश आम्ही आज काढलेले आहेत. अभिनंदन करत होता की ज्यांनी उमेदवारी मागणी घेतली त्या प्रकारे पाहिजे. ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांचे मी आभार मानतो, निवडून आल्याचं अभिनंदन करतो. आता त्यापासून जे काँग्रेसने त्या दोन्ही नेत्यांची म्हणजे उमेदवाराची हकालपट्टी केली आहे, अग्रवाल आणि त्यांनी काय अकालपट्टी केली मला माहिती नाही, पण मी आभार मानतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला. ते काही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच कॉन्टॅक्टमध्ये, कारण विदर्भाच्या निवडणुका माझ्याकडे आहेत, त्यामुळे त्यांनी कुणाशी अप्रोच केले नाही. उलट त्यांनी चांगली भूमिका घेतली आहे की अशी एकतर्फी निवडणूक असताना 70% मतदान एक साईड असताना 10-30% मतदान त्यांच्याकडे आहे, निवडणूक हारणारच आहे. त्यामुळे 12 दिवस 15 दिवस गाड्या गोळ्या फिरवा, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, आणि यापेक्षा अनोपत केली बरी. ज्यांची पक्षातून हकालपट्टी होईल ज्या उमेदवारांची, त्यांना तुम्ही जागा द्याल का तुमच्या पक्षात? त्यांना जर आमचे विचार पडले तर त्यांना नक्की यावं, आम्ही त्यांना सोबत घेऊ विचार, आणि यापेक्षा अनोपत केली बरी. ज्यांची पक्षातून हकालपट्टी होईल ज्या उमेदवारांची, त्यांना तुम्ही जागा द्याल का तुमच्या पक्षात? त्यांना आमचे विचार पडले तर त्यांना नक्की यावं, आम्ही त्यांना सोबत घेऊ, विचार पटले पाहिजे एवढंच. मी माननीय काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोलेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माननीय नानाभाऊ पटोले यांची कुलदैवता आई महालक्ष्मी कोराडी आहे, माझी कुलदैवत आहे. त्यांना आई महालक्ष्मी उदंड आयुष्य देव, त्यांचं जीवन मंगलमय राहो अशी शुभेच्छा मी नाना पटोलेजींना देतो आहे. काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये लोहारी चांगला एक गाव आहे, जिथे 40 वर्षाआधी आदर तलावासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र आता तिथे काम होत नव्हतं, त्यामुळे कुठेतरी स्वतः नागरिकांनी तिथे काम हाती घेतलं. लोहारी सांगवाला मी त्याच्यात पाझर तलावाकरता मी DPCतनं मायनिंगमधनं पैसा देऊन तो पाझर तलाव बांधून देईल. हिंदी में बताइए सर, एक जानकारी सामने आई, गुना दाखिल हुआ है, उन्होंने इस पूरे मामले में 3 लोगों को अरेस्ट की जानकारी दी है. ये पूरा मामला क्या है आपके मतदारसंघ का? मैं डॉक्टर हर्ष पोद्दार जी जो SP उनका अभिनंदन व्यक्त करता हूँ.
उन्होंने बहुत जटिल एक गंभीर गुना सुलझाया है। जो महिला अम्मा दरगाह में आई थी दर्शन करने के लिए, उनके साथ एक टीम ने मिलकर विनयभंग किया है। आगे जानकारी और निकलेंगी, लेकिन बहुत जटिल गुना था और वो वहाँ बाहर की महिला थी, बाहर राज्य की। लेकिन इस प्रकार से कामठी के अम्मा दरगाह के एरिया में इस प्रकार से दुर्व्यवहार होना और बाहर राज्य की कोई महिला अगर दर्शन को आती है उसके साथ ऐसा व्यवहार होना, ये ठीक नहीं है। पुलिस ने बहुत अच्छा काम किया है, ये बड़ी चौकसी उन्होंने की है। मैं पुलिस का अभिनंदन करता हूँ। सर, हिंदी में जानना चाहेंगे, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान की इस्तीफे की मांग को लेकर कांग्रेस जनता पार्टी कल दिल्ली के जंतर मंतर में आंदोलन कर रही है। कल आंदोलन के बाद चर्चा करेंगे। मराठीतच हे सांगा. बोलत आहे इस तरह से इन विरोध जो चुनाव हुए हैं, कांग्रेस का आरोप लगाई है कि बीजेपी ने पैसे देके ये सब चुनाव जीते हैं। मैं आपको बहुत जवाबदारी से कहता हूँ, कोई भी चुनाव में कुछ भी ना दबाव, ना सरकारी तंत्र का दुरुपयोग, कुछ भी कहीं नहीं हुआ है। मैं आभार व्यक्त करता हूँ उन सारे उम्मीदवारों का जिन्होंने उम्मीदवारी वापस ली है पेट्रोल डीजल के क्राइसिस में, और जहाँ पर 70-80% वोट एक साइड है। रायगढ़ में राष्ट्रवादी कांग्रेस बीजेपी सेना 70%, ऊना में 90% बीजेपी राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना, हमारे यवतमाल में वन साइड है, चंद्रपुर में वन साइड है। जहां जहां बिनविरोध चुनाव हुआ वहां बीजेपी और अलायंस करके 70-80% वोट है। क्या करके लड़के फायदा है? क्या होगा? उनके वोट बोलेंगे, हमारे वोट बोलेंगे, फायदा क्या होगा चुनाव का? इसलिए उन्होंने अच्छा काम किया है। चुनाव ये हुआ, मैंने सारे 17 सीटें इसी प्रकार से बिनविरोध होना चाहिए अपील की थी। कुछ लोगों ने अपील मानने की, कुछ लोगों ने नहीं की। तो मुझे लगता है कि अच्छा लोकशाही में अच्छा ये एक उदाहरण है। मुझे लगता है ऐसा ही होना चाहिए। बावनकुळे जी, जिस तरीके से अम्मा के जो आपका चुनाव मतदार क्षेत्र है, वहाँ पे जो पहली घटना सामने आई है धर्मांतरण की, प्रेशराइज किया गया था महिला को, SIT भी गठित की है हर्ष पोद्दार जी ने, और जानकारी ले रहे हैं कि और भी ऐसी कोई महिलाओं के साथ ऐसा हुआ है क्या? कैसे देखते हैं? देखिए, अम्मा का दरगाह कामठी में है, वहाँ पर दूसरे राज्य से एक महिला दर्शन करने आई थी। उनके साथ जो 3-4 लोग मिलकर कुछ दुर्व्यवहार किया है, वो पुलिस ने पकड़ा है। बहुत जटिल केस थी और कठिन भी केस थी, लेकिन उसको ढूंढ के निकालना, उस पीड़ित महिला को दूसरे राज्य से उनका बयान लेना और कड़ी कार्रवाई करना, इसमें और आगे की कड़ी पुलिस तपास कर रही है, इंक्वायरी कर रही है। आगे भी क्या क्या हुआ है वो देखेंगे, और इन लोगों को नहीं छोड़ेंगे। इन लोगों को गंभीर गुने पुलिस ने दाखिल किए हैं और ऐसे करने वालों को नहीं बख्शा जाएगा।